थँक्यू डीजे. तर या अगोदर जो सामना पार पडला मुळशी सम्राट कासारसाई विरुद्ध भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी, त्या सामन्यामध्ये सामनावीर ठरलेला अक्षय शितोळे आणि अक्षय डेडिकेट करतायत सामनावीर पुरस्कार कुणाल राऊत यांना. कारण कुणाल राऊत यांची जर ती खेळी आली नसती तर मैदानावरती नक्कीच कासारसाई संघाचा धावफलक फार कमी धावसंख्येवरती राहिलं असतं. त्यामुळे कुणाल यांना तो सामनावीर पुरस्कार डेडिकेट करतायत अक्षय. तर सचिन भाऊ गवळी यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात सामनावीर पुरस्कार. आदरणीय बाळासाहेबजी शिंदे साहेबांना विनंती आहे आपण सामनावीर पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी यायचे. तर मित्रांनो सामन्याकडे घेऊन जाईल म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघानं 2 षटकांमध्ये 37 धाव बनवल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या 11 होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 4 षटकार, 1 षटकार अजिंक्यनं तर 3 षटकार शुभम सुतार यांनी मारलेत. विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य बाळासाहेबजी शिंदे आणि अतुल भाऊ भिंताडे यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच माऊली आबा केमसे आपणास विनंती आहे आपणही या. सभापती करंडकचे मुख्य आयोजक प्रसन्न भाऊ ओझरकर आपणास विनंती आहे मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. येस तर जाऊया मॅच कडे. ओव्हर नंबर 3 लावते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती नागेश आखाडे. नागेशचा पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळलाय कव्हर पॉइंटला. फिल्डर संतोष खेरे एका हातानं चेंडू थांबवण्याचा प्रयत्न, परंतु मैदानावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. चौकार होतो. डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. प्रसन्न ओझरकर सर आपणही या. आपल्या शुभ हस्ते सामनावीर पुरस्कार या ठिकाणी वितरित होणार आहे. प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराचे मानकरी प्रामुख्यानं आपण पाहतोय कुणाल राऊत यांची ती विस्फोटक खेळी. भरपूर दिवसानंतर कुणालचा तो पुन्हा जुना खेळ. दरम्यान यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अजिंक्य खैरे. यावेळेस पाहतोय वाऱ्याचा वेग जर तुम्ही पाहिला पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारा वारा आहे त्याच दिशेला फटके खेळण्याचा प्रयत्न. या अगोदरच्या षटकामध्ये मित्रांनो बाहुबली शुभम सुतार नावाला साजिलाचा खेळ कासरसाई करंडकामध्ये पहिल्या सामन्यामध्ये. दरम्यान इनसाइड आउट ओव्हर कव्हर्स हवा के साथ बॉल बाउंड्री लाईनच्या पार कव्हर्सला येतोय सिक्सर 6 रन. 47 रन 47 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या बॉल वरती चौकार, त्यानंतर आलेला एक डॉट आणि पुन्हा षटकार मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळेस अजून एक वार कुठल्या दिशेला वाहतोय याचा फरक पडत नाही. बॉल जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजिंक्य खैरे द कॅप्टन ऑन फायर. लगातार दुसरा षटकार. 53 धावा धावफलकावरती आहे. म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. यावर पायावर टाकलेला बॉल होता. ऑन साइडला फ्लिक केला. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. 1 धाव या चेंडूवरती मिळते. 8 चेंडू 26 शुभम सुतार, 9 चेंडू 28 अजिंक्य खैरे. दोन्ही फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये, भन्नाट टच मध्ये. आणि मैदानावरती आपण पाहतोय म्हाळुंगे क्रिकेट क्लब हा संघ देखील सांगतोय रुतबा बरकरार आहे. जी दहशत मैदानावरती आपण पाहतोय म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघाची मुळशी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आहे. अगदी नावाला साजेल असा खेळ. प्रथमतः बॅटिंग टॉस गमावला, परंतु मैदानावरती जरी टॉस पराभूत झालं असले प्रथमतः बॅटिंग आली. आपण मोठं टार्गेट सेट करायचं. 54 धावा. अजून एक बॅटच्या पुढे टाकलेला बॉल उडवला हवेत. लॉंग ऑनला फिल्डर बनतायत दर्शक. बॉल सीमा रेषा पार. गेंद गई तारा मंडल में आउट ऑफ द पार्क. सिक्सर. तीन षटकांचा खेळ संपलाय. म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघानं प्रथमतः फलंदाजी करताना धावफलकावरती बनवलेल्या आहेत त्या 60 धावा. 60 रन ऑन बोर्ड. 60 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
3 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये आपण पाहतो पूर्ण होताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती 60 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थ्या क्रमांकाचा सुरू होतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुमित बोडके आपण पाहतोय सज्ज होताना पाहायला मिळतात. बिग हिट केला गेलाय. यावेळेसचा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय षटकार. 6 धावा. इकडे देखील सिक्सरने सुरुवात. पुन्हा एकदा बिग हिट आणि यावेळेस देखील बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा येत आहेत. चौकार. सत्तर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पायाचा वेध घेणारा चेंडू मैदानामध्ये आपण पाहतोय. आता इथे धावबाची संधी, रनआउटचा चान्स आणि फलंदाज इथे डेंजर एंडला होते. पाहूया काय निर्णय येणार. नक्कीच मैदानावरती इथे लेग बायची धाव पंच कळवतात. बॅटर इज सेव्ह. यावेळेस परत एकदा बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि याही वेळेला चौकार येतोय. 4 धावा. वैयक्तिक 13 चेंडू आणि 42 वरती खेळतायत अजिंक्य खैरे. तर 10 चेंडू 33 धावांची खेळी शुभम सुतार यांच्या बॅटमधून आपण पाहतोय, ज्या नक्कीच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. 76 रन 76 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 4 नक्कीच इथे प्रगतीपथावरती असताना जो गोलंदाज आलाय त्या गोलंदाजावरती अटॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये कृष्णा यांना 11 रन्स आले. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रवीण साठे 24. ओव्हर नंबर 3 मध्ये नागेश 23. या षटकामध्ये परत एकदा बिगिट आणि इथे देखील षटकार असा आहे. 6 धावा. फक्त षटकार आणि चौकारांचा पाडा. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 82 धावा च्या धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये कृष्णा कालेकर 11. प्रवीण साठीच्या षटकामध्ये 26 आल्या. नागेश आखाडेच्या ओव्हरमध्ये 23. सुमित बोडकेच्या ओव्हरमध्ये 21. केवळ कृष्णा कालेकर असा एकमेव गोलंदाज आहे तो मैदानावरती इतर गोलंदाजाच्या तुलनेमध्ये थोडासा कमी खर्चिक राहिला. परंतु आता मैदानावरती अंतिम षटकासाठी पाहूया कुठला गोलंदाज येईल. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावफलकावरती धावा 82 धावा ज्या नक्कीच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. पाचव्या षटकाला मैदानामध्ये सुरुवात नक्कीच या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम ओव्हरसाठी प्रवीण साठे येत गोलंदाजी मार्कवर. दरम्यानचा चेंडू लॉफ्टेड हिट ऑन साइडला खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी गडबड, परंतु एकाच धावावरती समाधान येथे मानलं जाणार आहे. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी या संघाने नक्कीच आपण जर पाहिलं या अगोदर एक सामना जिंकलेला आहे आणि तो चांगल्या फरकाने जरूर जिंकलाय. परंतु या सामन्यामध्ये म्हाळुंगे संघासोबत लढत देत असताना म्हाळुंगे टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना ओपनर बॅटर्स एकही विकेट गेलेली नाहीये. ही अभेद्य भागीदारी मैदानावरती 83 रन सर्वाधिक मोठी पार्टनरशिप या कासरसाई करंडकामध्ये हा विक्रम
या दोन खेळाडूंच्या नावावरती, माळुंगे क्रिकेट क्लबच्या नावावरती, आणि त्यामध्ये अजून 4 धावा ज्या निश्चितच ऍड होतील. आणि वैयक्तिक 15 चेंडू 52 धावा. कॅप्टन अजिंक्य खैरे, मॅन फ्रॉम माळुंगे, आज मैदानावरती नक्कीच इथे प्रेक्षकांची मनं जिंकतायत. भरपूर दिवसानंतर माळुंगे संघ पुन्हा मैदानावरती इन ऍक्शन आला आणि अजिंक्य खैरे नेहमीप्रमाणे तो धावा बनवतोय. 15 बॉल मध्ये 52 धावा, नॉट आउट. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 87 ऑन बोर्ड. 87 धावा धावफलकावरती असताना प्रवीण साठी पहिल्या बॉल वरती सिंगल, त्यानंतर 4. पुन्हा एकदा यावेळेसचा चेंडू स्लाइस केलाय, बॉल डीप पॉइंटला फिल्डर, आणि तिथे हो वाचवलाय हा चेंडू. नक्कीच अंतिम क्षणी स्टॉप जरूर झालाय, त्यावरती सिंगल मिळाली. आता शुभम सुतार यांना देखील वैयक्तिक 50 धावा पूर्ण करायला संधी आहे. 11 बॉल 34 वरती खेळतात. या अगोदर त्यांनी सलगचे 3 षटकार याच बॉलरच्या विरुद्ध मारलेले आहे. आता पुन्हा एकदा ते रिपीट केलं तर मैदानावरती शुभम यांच्या देखील 50 धावा पूर्ण होऊ शकतात. 88 धावा धावफलकावरती मुळशीचे बाहुबली या नावानं प्रसिद्ध असणारे, प्रचंड मोठी ख्याती मिळवणारे शुभम सुतार मैदानाच्या आतमध्ये, मॅन फ्रॉम महाळुंगे. पुन्हा एकदा एक सिंगल धावफलक पुढे. 89. 16 चेंडू 53 वरती अजिंक्य खैरेची बॅट आज तळपते आणि ते फक्त षटकार चौकारांमध्ये डील करतात. 16 बॉल मध्ये 53 बनवलं अजिंक्य यांनी, आणि त्यामध्ये आपण 6-4 जर काउंट पाहिला मित्रांनो, 5 षटकार 5 चौकार, आणि त्यामध्ये अजून एक चौकार ऍड करावा लागेल. 4 धाव्यांनी धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. स्कोर कार्ड वरती 93 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या जात आहेत. या स्पर्धेमध्ये या अगोदर पहिल्याच मॅच मध्ये आपण अशा पद्धतीचा धावफलक पाहिला होता. 93 पर्यंत धावफलक पोहोचला होता, परंतु आता वन ऑफ द हायेस्ट टोटल ऑफ कासरसाई करंडक. या स्पर्धेतील नक्कीच एक मोठी धावसंख्या आपल्याला मैदानावरती उभी राहताना पाहायला मिळेल, कारण अजून एक चेंडू शिल्लक आहे. तो रिव्हर्स खेळलाय, रिव्हर्सचा फटका देईल 440 होल्डचा झटका. बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार 6 धावा, आणि या षटकारांनी आपण पाहतोय धावफलक पोहोचले 99. 100 इज अ टार्गेट. 100 धावेंचं एक भलं मोठं आव्हान सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी या संघाच्या समोर ठेवले. टीमला विनंती आहे मैदानाच्या बाहेर जात असताना आपण एका ओळीत एका लाईन मध्ये जायचं, ही सूचना आयोजन कमिटीकडून आलेली आहे. तर पहिली इनिंग संपली, 99 बनलात, 100 धावेंचं आव्हान. यानंतर नेक्स्ट मॅच, पुढील सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत, आणि या सामन्यानंतर होणारा जो पुढील सामना असणार आहे मॅच नंबर 4, भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी विरुद्ध रिहे वॉरियर्स. टॉस साठी या, भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी विरुद्ध रिहे वॉरियर्स टॉस साठी या. टॉस करण्यासाठी आपण मान्यवरांना आमंत्रित करूयात. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष उद्योजक सन्माननीय प्रशांत भाऊ जाधव, आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन साठी विशेष पारितोषिक सौजन्य आहे, घेऊन येते उद्योजक तेजस भाऊ बुरुंगले यांना विनंती आहे आपण पुढच्या मॅचचा टॉस साठी या. मारुंजी विरुद्ध रिहे वॉरियर्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे, आपण टॉस संपन्न करणार आहोत. आई राजा उधे उधे सदानंदीचा उधे उधे केसामध्ये गंगावन न बुचुड्यात ग केवडा केसामध्ये गंगावन न बुचुड्यात ग केवडा हे करीचा गोंडा डोळ काय अंबिका बाई भांगाचं मोठी घर काय पार्वता माय भांगाचं मोठी घर काय अंबिका माय भांगाचं मोठी घर काय पार्वता माय करीचा गोंडा डोळ काय अंबिका माय भांगाचं मोठी घर काय पार्वता माय.
चला लवकरात लवकर टॉस साठी या. दोन्ही संघांचे संघनायक कॅप्टन टॉस साठी यायचे. प्रशांत भाऊ जाधव विनंती आहे टॉस साठी यायचे. भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी विरुद्ध रिहे वॉरियर्स अशी लढत आपण या ठिकाणी मैदानावरती पाहणार आहोत. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. सलामीवर फलंदाज मैदानामध्ये प्रवीण साठे आणि निलेश खैरे. तर षटक क्रमांक पहिला घेऊन बायकर मॅन मयुरेश कांबळे गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. पहिला बॉल डॉट. यावेळेस प्रवीण साठेच्या बॅट मधून लेफ्ट हिट बॉल जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार असणार आहे 6 धावा. दरम्यान रिहे संघाने टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. रिहे टीमनं टॉस जिंकलेला आहे. निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. पहिला बॉल डॉट. त्यानंतर षटकार आणि एक सिंगल. धावफलकावरती धावा आहेत त्या 7. दरम्यान इथे निलेश खैरे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. 100 धावेंचं आव्हान मोठं टार्गेट सेट केलंय. माळुंगे क्रिकेट क्लब टीम मैदानावरती प्रथमतः फलंदाजी करत असताना नक्कीच इथे आपण पाहतोय एकही विकेट न जाता या कासरसई करंडकामध्ये अनेक जण येतोय रेकॉर्ड करतोय. त्यामध्ये म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघाने देखील विक्रम केलाय. 99 धावेंची अभेद्य भागीदारी पहिल्या विकेट साठी. त्यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हर आणि पॉइंट मधून थोडासा गॅप होता. तिकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक करण चेंडूच्या मागे आले आणि या चेंडूवरती प्राप्त होते त्या 2 धावा. म्हाळुंगे संघातील कुठल्याही इतर फलंदाजांना बॅटिंगसाठी येण्याची आवश्यकता भासली नाही. बॅटिंग ऑर्डर मजबूत, परंतु मैदानावरती जे बिनीचे शिलेदार आहेत 2 सलामीचे 2 फलंदाज आहेत त्यांनी मैदानावरती विकेट न गमावता 99 धावेंची भागीदारी केली. 100 धावेंचं टार्गेट सेट केले हडशी संघाच्या विरोधात. ओव्हर नंबर 1 चा शेवटचा बॉल. पुन्हा एकदा ज्यावेळेस चेंडू देखील आपण पाहतोय तिकडे 1 धाव मिळते. षटक संपेल पहिला आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 10. पुढच्या 4 ओव्हर मध्ये मॅच जिंकण्यासाठी 90 बनवायच्यात. 22.50चा रिक्वायर्ड रन रेट आहे. त्यामुळे नक्कीच आता आपण पाहतोय मैदानावरती 24 चेंडू आणि 90 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. षटक आता दुसऱ्या क्रमांकाचा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मैदानामध्ये आपण दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. यावेळेस बिग हिट केला गेलाय आणि आता मैदानावरती ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली. अजिंक्य खैरे यांचं स्वागत निलेशने केलंय षटकारानं.
यावेळेस बिग हिट केला गेलाय. अजून एक बॅक टू बॅक 2 इन रो. निलेश खैरे ऑन फायर. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. मित्रांनो, ज्यावेळेस हिल एंड कडून गोलंदाजी होते त्यावेळेस मैदानामध्ये निश्चितच धावेंचा पाऊस पडतोय. वाऱ्याचा एंड आहे आणि त्या एंड नक्कीच मैदानावरती नक्की सलगचे 2 षटकार निलेशने मारले. तिसरा बॉल अजिंक्य खैरे. टप्पा पडल्यानंतर थोडंसं चेंडू बाहेर बाजूस वळण घेतलं. डॉट आला एस्टॅनच्या पाठीमागे. हरिभाऊ पाडाळे आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये शॉट थर्ड बांधला शुभम सुतार. शॉट फाईन लेगला आनंद पाडाळे. हे क्षेत्ररक्षक एस्टॅनच्या मागे. त्यावेळेस मात्र यॉर्कर लेंथ हिट केली. थर्डमॅनला नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव या चेंडूवरती मिळते. धावफलक पुढे. स्कोर कार्ड वरती 23 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर आपण पाहतोय इथे दुसऱ्या क्रमांकाचे नक्कीच सुरू असताना अजिंक्य खैरे. अजून एक बिग हिट. फुल पॉवरफुल सक्सेसफुल. षटकार. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार. त्यानंतर एक डॉट बॉल. पुन्हा एक सिंगल आणि त्यानंतर प्रवीण साठेच्या बॅटमधून षटकार आला. दुसऱ्या ओव्हरचा पुढचा चेंडू. 19 बॉल मध्ये 71 ची आवश्यकता. गुंजात टाकलेला बॉल होता. ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये नक्कीच आपण बोलतो क्षेत्ररक्षक आहेत. एकेरी धाव येते. 2 ओव्हर पूर्ण होत आहेत. धावफलकावरती धावा 30. याही डावामध्ये अजून कुठल्या प्रकारे विकेट गेलेली नाहीये. निलेश खैरे आणि प्रवीण साठे या जोडीने नक्कीच आपण पाहतोय. सुरुवात केलेली आहे 2 षटकांमध्ये. 15 ची धावागती राखली. 30 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळतात. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ जो शिल्लक आहे. 70 धावेंची गरज. दोन ओव्हरचा खेळ पूर्ण. धावफलकावरती धावा 30. 18 बॉल 70 धावेंची गरज. निलेश पाडाळे गोलंदाजी मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतात. मुळशी सम्राट कासरसाई आणि समस्त ग्रामस्थ कासरसाई यांच्या माध्यमातून आपण पाहतो. कासरसाई करंडक या स्पर्धेचे एक सुंदर आयोजन प्रामुख्याने जे आपल्याला पाहायला मिळते. आणि स्पर्धेतील आपण पाहतो 3ऱ्या क्रमांकाचा करता आजचा दिवस डे नाईट फॉर्मॅट. पुन्हा एकदा चेंडू हवेत. फटका फसलाय. आता क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. निलेश पाडाळे पहिल्याच बॉलवरती ही पार्टनरशिप ब्रेक करतात. विकेट मिळवतात. प्रवीण साठे आउट. तीस धावा धावफलकावरती आहे. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये पारितोषिक असणार आहे तब्बल 5,000 रुपयांचं. इथून पुढे जर सामना हडशी संघानं जिंकला तर संतोषजी काटे यांच्या वतीनं 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यांचंही मनापासून आभार.
ओव्हर नंबर 3 आपण पाहतोय सुरू असताना पहिल्याच बॉलवरती विकेट आणि त्यानंतर सुमित बोडके दाखल झाला. तो आल्या पावली तंबूच्या आसऱ्याला परतताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकेट येते. लगातार पहिल्या 2 षटकांमध्ये धावा सुरू राहिल्या. विकेट येत नव्हती परंतु संघातील अनुभवी गोलंदाजाला आमंत्रित केलं आणि मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवलेत. विकेट हॅट्रिकची संधी कासरसाई कर्नाटकामध्ये अजून हॅट्रिक पूर्ण झालेली नाहीये. पाहूया तो बहुमान, ती गोल्डन विकेट हॅट्रिक, पहिली विकेट हॅट्रिक निलेश यांच्या नावावरती जाणार का? 16 मध्ये 70 बनवायच्यात. थर्टी रन, 30 धावा धावफलकावरती. यानंतर होणारा सामना दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. ज्या सूचना आपल्याला दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचं पालन करायचंय. विशेष म्हाळुंगे संघाचा देखील निश्चित आपण पाहतोय. नव्या जर्सी मध्ये ते आज मैदानावरती उतरलेले आहे. नवी जर्सी आणि नवीन गुडलक घेऊन प्रामुख्यानं आपण म्हणू म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघ मैदानावरती उतरलाय. दरवर्षी जर आपण पाहिलं तर नक्कीच म्हाळुंगे संघाची जर्सी ही युनिक असते. या अगोदर पिंक कलर त्यांचा खरं तर फेवरेट होता. मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन चा उल्लेख असणारी ती जर्सी होती. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच ही रंगीबेरंगी सुंदर जर्सी परिधान करून म्हाळुंगे क्रिकेट क्लब हा संघ मैदानावरती उतरलेला जो आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा धावफलकावरती. षटक मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं सुरू असताना 2 बॉलवरती 2 विकेट, त्यानंतर डॉट. रिव्हर्स खेळलाय आणि आता बॉल पाठवलाय निलेशनं सीमारशीच्या बाहेर चौकारासाठी. 4 धावा. थँक्यू डीजे. तीन षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 35 धावा शेवटचे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 65 धाव्यांची आवश्यकता. डे नाईट स्वरूपाचं आपण पाहतो. नक्कीच फ्लड लाईट्स मध्ये अंडर लाईट्स खेळत असताना निश्चितच आपण या मैदानावरती एक सुंदर क्रिकेट अनुभवलेला आहे. कासरसाई करंडकामध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणारा पहिला संघ काल आपल्याला मिळाला, न्यू गोल्डन बावधन संघ. एक जबरदस्त क्रिकेट नक्कीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गोटावडे वॉरियर्स विरुद्ध न्यू गोल्डन बावधन अशी क्वार्टर फायनलची मॅच जी आपल्याला पाहायला मिळाली. 35 धावा, 12 बॉल 65 ची गरज. परत एकदा बॉल हवेमध्ये आणि इकडे देखील आपण पाहतोय ओव्हरला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच बॉल वरती विकेट. फलंदाज बाद होत आहेत. थँक्यू. 11 बॉल 65 ची आवश्यकता. पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर आलेला डॉट. 10 बॉल 65 ची आवश्यकता.
एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल आणि धाव फलक 36 या अंकावरती पोहोचतोय. बाईची ही धाव पंच या ठिकाणी कळवत आहेत. अखेरचे काही चेंडू शिल्लक, सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 8 चेंडू आणि 64 ची आवश्यकता. सदोतीस धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 4 चा शेवटचा बॉल आणि त्यावरती देखील आपण पाहतोय एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि डेंजर एंडला अजित लोखंडे धाव बचाव रूपात तंबूच्या आसऱ्याला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी दोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी दोरात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ मंडला भवानी गोंधळाला ये. थँक्यू. नक्कीच 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धाव आहेत त्या 38. 6 बॉल मध्ये 62 ची आवश्यकता आहे. आता जो शेवटचा चेंडू खरं तर आपण पाहिला त्यावरती शुभम दादांनी एक चांगला रनआउट केला. तो अक्षय दादा नक्कीच मुख्य व्यासपीठावरती आहे. शुभम दादा ते सांगतात की माझी जी शैली होती ती बहुतेक मला इथे पाहायला मिळाली आणि त्यांना देखील खूप आनंद झाला. 6 चेंडूंमध्ये 62 धावा ज्या नक्कीच आपण पाहतोय आवश्यकता आहे. अंतिम ओव्हरला सुरुवात झाली. वाह, व्हॉट अ शॉट. नो बॉल आणि त्यावरती षटकार येतोय. 6 धावा. फ्रीटचा बॉल होता त्यावरती एक धाव प्राप्त होते. प्रयत्न होता निलेशचा स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा, परंतु करणनं लगेच सपोर्ट पाहतोय. चेंडू कलेक्ट केल्यानंतर थ्रो केला. अजिंक्यने तो इशारा दिला होता की आपल्याला इथे निश्चितच एक एक धाव महत्वाची आहे, ती वाचवायची आहे. जरूर आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करत असलो तरी मोठा विजय अपेक्षित आहे. दरम्यानचा चेंडू डॉट बॉल. षटक अंतिम सुरू असताना स्ट्रायकिंग एंडला संतोष खैरे आहेत. 4 चेंडू 54. युवराज कोळेकर. हलक्यात टॅप केला बॉल, रनआउटचा चान्स. ओ हो हो, पॉइंटला होते अजिंक्य आणि पॉइंट मधून डायरेक्ट हिट करणं प्रचंड अवघड, कारण तिथून फक्त एकच स्टंप जो टार्गेट होत असतो तो स्टंप दिसत असतो. अशा वेळी देखील आपण पाहतोय क्लोज. इथे नक्कीच चांगला प्रयत्न, त्यावरती सिंगल. धावफलक 47. 3 बॉल मध्ये 53 ची आवश्यकता आहे. अर्थातच या सामन्यामध्ये औपचारिकता असताना निलेश खैरेला ठाऊक आहे नेट रन रेट महत्वाचा आहे. अखूट टप्प्याचा बॉल तो पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार. षटकार येतोय. 6 धावा. थँक्यू. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आला डॉट. या अगोदरचा सामना हडशी संघानं 52 धावेनं जिंकलेला जरूर आहे, परंतु आता एक बॉल सामना जिंकण्यासाठी 47 ची आवश्यकता. इकडे मोठा डिफरन्स नक्कीच बनू शकतो.
ऑन साइडला खेळलेला चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु चेंडू थांबत नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतायत 4. आलेला हा चौकार. यासोबतच म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघाने बाजी मारली. चौकार दूर आला, परंतु नक्कीच इथे बाजी मारली. तर या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट. 18 चेंडू 63 धावा आणि 1 विकेट आपण पाहतोय. अजिंक्य खैरे ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराचे मानकरी. तर मैदानावरती नक्कीच आता प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार जावेद भाई मुलानी आणि नितीन भाऊ शितोळ यांच्या शुभ हस्ते सामनावीर पुरस्कार या ठिकाणी वितरित होणार आहे. रिहे संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपला जो क्रिक हिरोज टीमचा QR कोड आहे तो लवकरात लवकर आपल्या स्कोरर कडे पाठवून द्या. निखिल भाऊ शिंदे कृपया आपला टीमचा क्रिक हिरोजचा QR कोड या ठिकाणी स्कोरर कडे पाठवून द्या.